नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगितलं ते त्यामध्येच आपला निफ्टी आणि बँक निफ्टी ओपन झालेला होता आणि त्या लेवलवरूनच ज्या सपोर्ट झोनवरूनच निफ्टी जो आहे तो बाउन्स झाला होता. तर आता मंडेला आपल्याला यामध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते का? म्हणजे आणखी फॉल पाहायला मिळू शकते का? किंवा बाउन्स येऊ शकते का? हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि आपले काय जे झोन्स राहणार, कोणत्या ट्रेडिंग्स झोन राहणार आणि कोणत्या सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये जो आहे आपला निफ्टी आणि बँक निफ्टी ट्रेड करणार, हे पाहणार आपण या व्हिडिओमध्ये. आणि निफ्टी जो आहे तो आता आपला 24,600 ते 24,990 या झोनमध्ये आता आपला निफ्टी आहे. आणि हे खूप मोठा झोन आहे. तर या झोनमध्येच निफ्टी जो आहे ट्रेड करू शकतो. नियर अबाउट जर ॲज पर मार्केट सिच्युएशन जर आणि निगेटिव्ह न्यूज असल्यामुळे जर मार्केट जो आहे निफ्टी गॅप डाउन ओपन जर झाला आणि आपला 24,600च्या जवळपास जर ओपन झाला, तर आपल्याला इथे बायिंग चान्ससाठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. कारण असं की इथे डेलीनुसार खूप मोठा सपोर्ट आहे. हे जे आहे खूप मोठे सपोर्ट्स आहेत. तर इथनं जे आहे ते इझिली पडण्याची शक्यता नाही. तर त्यामुळे इथे आपल्याला एक बायिंग अपॉर्च्युनिटीज मिळू शकते जर गॅप डाउन ओपन झाल्यावर पुन्हा. आणि जर याच्या खाली जर होल्ड केला मार्केट, तर मग आपल्याला इथे डाउनफॉलसाठीच खूप मोठा डाउनफॉल बनतो यामध्ये. ते की म्हणजे मोस्टली प्रोबॅबिलिटी इथे कमीच बनते. कारण की हा खूप मोठा सपोर्ट झोन असल्यामुळे जर हे ब्रेक केलं, तर आपल्याला मग या सपोर्ट झोन्स जो आहे तो ॲज ॲक्टिव्ह होऊन जाणार आणि या सपोर्टच्या झोनजवळ आपल्याला मार्केट दिसू शकतो. बट अगर बट की निफ्टी जो आहे तो गॅप अप ओपन झाला समजा आणि आपल्या या रेजिस्टन्सच्या वरती ओपन झालं, तर काय होणार की मार्केट जो आहे किंवा या रेजिस्टन्सच्या जवळ जरी ओपन झाला, तर निफ्टी जो आहे तो थोडा खाली येणार, करेक्शन करणार आणि चान्सेस की मग इथनं आपल्याला अपसाइड मुवमेंट मिळू शकते. मोस्टली राहणार की निफ्टी जो आहे तो 1 ते 2 दिवस आता या ट्रेडिंग सेशनमध्येच, या ट्रेडिंग झोनमध्येच ट्रेड करू शकतो. कारण असं की हे खूप मोठी रेंज असल्यामुळे नियर अबाउट 350 पॉईंट्सची रेंज आहे ही. तर मोस्टली चान्स आहे की या रेंजमध्येच निफ्टी ट्रेड करू शकतो. आणि जर फ्लॅट ओपन जर झाला निफ्टी, तर फ्लॅटमध्ये काय करणार की इथे जो आहे थोडा अपसाइड वरती जाऊन नियर अबाउट या रेजिस्टन्स जवळूनच इथे आपल्याला बेरिश पॅटर्न मिळणार आणि या पॅटर्न जवळून इथे करेक्ट होणार आणि मग इथनं जो आहे तो बाउन्स घेऊ शकतो निफ्टी. कारण इथने आपल्याला दोनदा आपल्याला अपसाइड मुवमेंट दिली आहे. तर मोस्टली चान्स जो आहे हाच राहणार की इथे जरी पुन्हा वापस आला तरी आपल्याला इथे पुन्हा बायिंग चान्स मिळू शकतो. फक्त इथे आपल्याला वेट करणं आहे की बायिंग पॅटर्न बनला पाहिजे. सेम इन बँक निफ्टीमध्ये पण. बँक निफ्टीमध्ये कसा वर्क करणार? बँक निफ्टीमध्ये तर यापेक्षा मोठी रेंज आहे. नियर अबाउट 1050 पॉईंट्सची रेंज आहे इथे. आणि सेम सपोर्ट झोन जवळूनच आपल्याला इथे दोनदा बाईंग आलेली आहे या झोन जवळून. तर मोस्टली पॉसिबिलिटी राहील की जर फ्लॅट ओपन झाला, तर सेम आपला या फ्लॅट ओपन नंतर इथे हे जे आहे ही रॅली पण जे पहिले परफॉर्म पूर्ण कंप्लीट करणार आणि इथे करेक्शन आल्यानंतर इथून एक करेक्शन येऊ शकतं आणि देन पुन्हा इथे आपल्याला बाईंग चान्स मिळणार. ठीक आहे. आणि देन गॅप अप ओपन जर झाला मार्केट, तरी सुद्धा मार्केट जो आहे इथनं आपल्याला करेक्शन देणारच. त्यानंतरच मार्केट जो आहे तो इथे वापस जाऊ शकतो अपसाइड. आणि मार्केट जो आहे तो याच ट्रेडिंग सेशन म्हणजे झोनच्या आतमध्येच ट्रेड करणार. मोस्टली 2 दिवस तरी याच झोनमध्ये मार्केट जो आहे ट्रेड करू शकतो. आणि सेम अगर गॅप डाउन ओपन जर झाला डायरेक्ट, तर आपल्याला इथे सुद्धा या लेवलच्या वरती जर होल्ड केला या सपोर्ट झोन जवळ नियर अबाउट 5910 59,150च्या सपोर्ट जवळ जर ओपन झाला,
तर इथे आपल्याला फक्त बाईंग पॅटर्न शोधणे आहे आणि देन डब्ल्यू पॅटर्न राहिलं किंवा बुलिश कॅन्डल्स पॅटर्न झालं तर इथे आपलं शोधणं आहे आणि इथे आपल्याला बाईंग मिळणार. मोस्टली डाऊन साईड फॉलसाठी इथे खूप कमी चान्सेस बघू शकतो, कारण हा खूप स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट झोन आहे. इथे दोनदा आपल्याला अपसाईड करेक्शन मिळालेलं आहे. तर यामुळेच आपल्याला इथे अपसाईड मुवमेंट मिळू शकतो किंवा 2 ते 3 दिवस तरी या झोनमध्येच आपल्याला बँक निफ्टी ट्रेड करणं. तर अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टी अपडेटसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.